ह्याचा बास कमी करा पूर्णपणे 0.5 ट्रेबल पूर्ण वाढवा मिड आणि गेन द्या हेल्प आणि मॉनिटर जास्त ठेवा प्रॉपर गायनाच्या वेळेला इको असू दे नंतर कमी करा राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल पदमा तो हा माधव पदमा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल सुकृताची होणी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरभरवा तो हा माधव भरभरवा बहुता सुकृताची होणी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरभरवा तो हा विठ्ठल
करायचंय. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविले माझे मज, निज वस्तू दाविले माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा. तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दया उतराई व्हावे कवण्या गुणे, दया उतराई व्हावे कवण्या गुणे, दया उतराई व्हावे कवण्या गुणे, दया उतराई व्हावे कवण्या गुणे. जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले. माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा. तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, प्रेम कळा ज्ञान मुद्रा, प्रेम कळा ज्ञान मुद्रा. नामा म्हणे निकी सापडली सोय, सापडली नामा म्हणे निकी सापडली सोय, सापडली नविसंबीजे पाय खेचराचे, संबे पाय खेचराचे, संबे पाय खेचराचे. माझे सुख मजा दाविले डोळा, माझे सुख मजा दाविले डोळा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आहा टाळी टाळी. हरी जय जय, हरी जय
बसूनच म्हणा. म्हणा ना बसून चालेल. सद्गुरु नायके पूर्ण कृपा Go
आज ही माझ्या जीवनातली ही सुवर्ण संधी आज मला जी मिळाली, जे ज्यांच्यामुळे मिळाली त्या भाषाप्रभू हरिभक्तपरायण जगन्नाथजी महाराज यांच्यामुळे मला ही संधी, मला ही नाथ मंदिरात आज मिळाली. आणि त्या साथीला आज भानुनाथजी महाराज ज्ञानमुद्रा
विठ्ठली प्रेम कळा ज्ञानमुद्रा विठ्ठली प्रेम ज्ञानमुद्रा माझे सुख मज गाविये डोळा माझे सुख लागिये रे भजन करा शांताराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की विठ्ठल 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 सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तया उतराई होऊ कवण्या गुणे किंवा काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा नामा म्हणे निकी सापडली सोय नविसंबे पाय खेचराचे माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया जय चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या पादाने कथेचा विस्तार त्यांच्या पादाने कथेचा पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो
चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावर न करावा अवघे तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरे सद्गुरु माऊली भाऊरायांच्या पावन चरणारविंदी अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो. बास अजून खूप आहे, एकदम 0.5 करा आणि ट्रेबल मॅक्सिमम करा. हां मिडानी गेले हे जरा जास्त द्या ना, बाकीचे कमी असले झाले मॉनिटरमधून अधिक द्या. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग प्रेममूर्ती संत श्री नामदेव महाराज यांचा आपल्याला गुरुकृपेचा काय अनुभव आला ते सांगत असताना पूर्ण कृपा काय असते त्याचं स्पष्टीकरण करणारी ही रचना आहे. विठ्ठला अध्यात्म जगतामध्ये आजचा दिवस हा सगळ्यात मोठा मानला पाहिजे. दिवस मोठा का मानला पाहिजे? एक तर तो मोठा असला पाहिजे, नाही तर तो दिवस मोठ्याचा असला पाहिजे. आजचा दिवस मोठा आहे म्हणून मोठा आहे असं नाही, तो मोठ्याचा आहे म्हणून मोठा आहे. मोठा आहे म्हणून मोठा यासाठी नाही, कारण आज 21 जून नाही. विठ्ठला दिवस मोठा नाही तरी दिवस मोठा आहे, कारण तो दिवस मोठ्याचा आहे. मोठ्याचा म्हणजे काय? मराठी व्याकरणामध्ये क्रम सांगितले जातात. तुम्ही क्रमाने जरा पुढे सरका, म्हणजे मग मी क्रम सांगतो. रिकामी जागा आपल्या पुढ्यात अजिबात ठेवू नका. सर तिकडचा भगिनीवर्गही थोडा असा सरका, बंधुवर्गही आहेत तिथून समोर. आपल्या पुढ्यात जागा रिकामी नको. विठ्ठला त्या क्रमामध्ये लघु आणि गुरु असे 2 शब्द आहेत. जेवढे सगळे ऱ्हस्व आहेत ते सगळे लघु आहेत व्याकरणाने, आणि जेवढे दीर्घ आहेत ते सगळे गुरु आहेत. म्हणजे जो मोठा आहे त्याला म्हणतात गुरु. दुसरी बाब, जो परिपूर्ण आहे त्याला म्हणतात गुरु. आणि तिसरी बाब, जो अंधकाराचं हरण करतो त्याला म्हणतात गुरु. गुश शब्द स्तंदकारो रुहरती इति गुरु. गुरु या शब्दामध्ये 2 पद आहेत. त्यातलं पहिलं जे पद ग आणि त्याचा पहिला उकार गु या शब्दाचा अर्थ होतो अंधार, आणि दुसरा शब्द आहे रु, त्याचा अर्थ होतो रुहरती. रु म्हणजे हरण करणारा, म्हणून त्याला म्हणायचं अंधकाराचं हरण करणारा. मग अंधकाराचं हरण करणारा सूर्य आहे, मग त्याला गुरु म्हणायचं का? तर हा अंधकार सामान्य नाही. अध्यात्मशास्त्राने सांगितलेला अंधकार आहे अज्ञानाचा, तो अंधकार आहे पापाचा. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया. त्यांनी फक्त कृपादृष्टीनं पाहावं. चक्षुरन्मिलित येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानाने आपल्या दृष्टीतला, आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधार जे घालवतात त्याला गुरु म्हणतात. आणि दुसरा अंधार सांगितला ज्ञानेश्वरीने. ज्ञानोबाराय म्हणतात जगातला हा अंधार गेला पाहिजे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. त्यामुळे गुरु कुणाला म्हणावं? आपल्या जीवनातलं अज्ञान घालवतात ते, आणि आपल्या जीवनातलं पाप घालवतात ते. विठ्ठला
या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या नाहीत. कारण मी असं म्हणेन, अज्ञानासारखं दुसरं पाप नाही आणि पापासारखं दुसरं अज्ञान. तुम्ही अज्ञानी आहात म्हणजे आपल्या वाट्याला काहीतरी पाप शिल्लक आहे, म्हणूनच आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि ज्या अर्थी आपल्याकडून पाप घडतं त्या अर्थी आपल्याकडे अज्ञान असलं पाहिजे. अज्ञान आहे म्हणजे पाप आहे आणि पाप घडतंय म्हणजे अज्ञान आहे. मला सांगा ना, प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे याला ज्ञान म्हणतात आणि ते कळत नाही. म्हणून आजच्या गुरुवार नंतर उद्या शुक्रवार येतो. विठ्ठल आपल्या आयुष्यात जर असा शुक्रवार आला तर समजायचं आपल्या गुरुनी नीट वार केला नाही. गुरुपौर्णिमा गुरुवारी आली तरी आपला शुक्रवार तसाच राहतो. जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा पाप होण्याची सुतराम शक्यता नाही. जेव्हा कळतं की हा सगळा परमात्मा आहे, मग स्वप्नात देखील पापाची माणूस कल्पनाही करत नाही. याचा अर्थ पाप घडण्याचं कारण आहे अज्ञान. आणि अज्ञान आपल्या जीवनात शिल्लक आहे याला कारण आपलं काहीतरी पाप आहे. त्याचं कारण सत्कर्माच्या योगाने पुण्य उभं राहतं तेव्हा अज्ञान घालवणारे गुरु भेटतात. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, श्री गुरु अपैसा भेटेची. श्री गुरु अपैसा भेटतो, पैसा भेटे असं नाही. विठाला पैसा भेटतो तो गुरु नाही, अपैसा तो गुरु भेटतो. पण केव्हा? जेव्हा कर्मसाम्य दशा उभी राहते, सत्कर्माने. ज्ञानोबा म्हणतात, माझ्यावर गुरु कृपा झाली त्याला कारण पुण्य पोशिली असाधारणे. मी असाधारण पुण्य पोसली का? तेव्हा या सगळ्या जमा झालेल्या पुण्याईने गुरुदेवांना माझ्यावर कृपा करायला भाग पाडलं. याचा अर्थ आमच्या जीवनातलं अज्ञान निघून गेलं, त्याकरता पापनाशासाठी लागणारी साधना आम्ही केली. गुरु शब्दाचे जे दोन अर्थ आहेत ते इथं संभवतात. असं गुरुतत्व आपल्या अध्यात्म जीवनाला परिपूर्ण करणारं आहे. एकनाथ महाराज भागवतात सांगतात, म्हणजे मी भागवत नाही हे तुम्हाला पटेल. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अनेक अपाया माझी पडे. याचा अर्थ असा होतो, प्रवृत्ती कार्य आणि निवृत्ती कार्य. प्रवृत्ती कार्य म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती कार्य म्हणजे परमार्थ. कार्य प्रवृत्तीचं असो की कार्य निवृत्तीचं असो, अवश्य पाहिजे आचार्य. आचार्य आवश्यक आहेत. मग आपल्या डोक्याने चाललं तर आपमती, आपमती म्हणजे आपली मती, आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. आपल्याच डोक्यानं जर चाललो तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपल्या पारमार्थिक जीवनाला परिपूर्णता प्रदान करणारं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. त्या गुरुतत्वाचं ऋण आपल्यावर इतकं आहे की आपला प्रत्येक क्षण त्यांच्या स्मरणात गेला तरी ते ऋण उतराई होणार नाही. पण मग अशा तत्वाला विशेष प्रसंगाने वंदन करण्याची आपली पूर्वसुरींची रीत आहे. म्हणून आज आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव करतो आहोत. आपण त्यांचा हा एक दिवसाचा उत्सव केला पाहिजे, कारण आपल्या सगळ्या दिवसांचा उत्सव त्यांनी केला आहे. विठाला तसं तर हे व्यवहारात बसतच नाही, पण एक आपली नैतिक जबाबदारी आणि आपल्यातली कृतज्ञतेची भावना, तिची अभिव्यक्ती म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. हा दिवस खरं तर व्यासांच्या पूजेचा आहे. हिला व्यास पौर्णिमा म्हणतात. पण व्यासांकडे पाहताना आपण फक्त व्यास म्हणून पाहत नाही, तर जगताचं गुरुपद त्यांच्याकडे आहे या न्यायानं पाहतो. चांगल्या शिक्षकाचा दिवस जसा आपण सगळ्या शिक्षकांचा दिवस मानला की नाही. किती? 5 सप्टेंबर कोणाचा दिवस आहे? हा, पण कोणाचा आहे?
शिक्षकांचा तर मला माहीतच आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मग त्यांच्या निमित्ताने त्या दिवशी सगळ्या शिक्षकांची पूजा करणं हे आपण कॅलेंडर प्रमाणे चालतो की नाही? तो दिवस सर्वपल्लीचा आहे, पण सर्वांचा आपण पूजनाचा विचार करतो. तसं व्यासांच्या पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या गुरुतत्वाच्या पूजेचा विचार करण्याची ही रीत आहे. का बरं व्यासांची आम्ही पूजा केली पाहिजे? कारण जगातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांच्या उद्धाराचं सर्वोत्तम तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ व्यासांनी जगाला दिले. आपण कसं जगलो म्हणजे आपलं कल्याण होईल हे सांगणारे वेद आहेत, आणि त्या वेदाची वर्गवारी करून त्याची सुसंबद्ध रचना व्यासांनी केली. वक्त्याच्या विधानाला वेदप्रामाण्य नसलं आणि आचाराला संत प्रामाण्य नसलं तर तो अपवाद ठरतो. म्हणून तुकोबारायांनी आपली दिशा सांगून ठेवली आहे. वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. करू संती केले ते, करू संती केले, करू संते केले ते, करू संते केले ते, करू संते केले ते, करू संते केले ते. वाचा बोल वेद नीती, करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलो करू संती केले, करू संती केले ते, करू संती केले. वाचा वेदनीती बोलू आणि संती केले ते करू असा अन्वयार्थ होतो. त्या वेदांची विभागणी व्यासांनी केली. एरवी वेद अपौरुषेय आहेत. भगवंताच्या घोरण्यातून ते निर्माण झाले. मोठ्याच्या घोरण्यातून काहीतरी मोठंच घडतं. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा वेदार्थ सागरू जे या निद्रिताचा घोरू. हे निद्रेतलं घोरणं आहे की वेद निर्माण झाले. मग त्या वेदाचा विचार करताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद त्याची विभागणी व्यासांनी केली. म्हणून व्यासांना वेदव्यास म्हणतात. ते द्वीपात जन्माला आले म्हणून द्वैपायन म्हणतात, आणि त्यांचा वर्ण काळा होता म्हणून त्यांना कृष्ण म्हणतात. म्हणून त्यांचं संपूर्ण उल्लेख केलेलं नाव कृष्ण द्वैपायन व्यास असं आहे. विठ्ठला असं म्हणतात की जगामध्ये असं ज्ञान कोणाकडेच नाही आहे जे व्यासांकडे. म्हणून आजही ज्ञान देण्याच्या आसनाला त्यांच्या नावाने ओळखलं जातं. बरोबर ना? प्रवचन करायला कुठं बसवतात? व्यासपीठ. आता ठीक आहे, त्याला व्यासपीठ म्हणतात, पण बसणारा व्यासच असेल काही सांगता येत नाही. कधी कधी हव्यास असतो. विठ्ठला त्यामुळे आम्ही व्यासपीठावर बसलो तरी व्यासांपेक्षा आमचा संबंध पीठाशीच जास्त. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. ज्ञानोबारायांनी व्यासांचा महिमा सांगितलाय. व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाचा महिमा सांगताना ते म्हणतात, एवं महाभारती जे नाही ते नोहेची लोकी ती, येणे कारणे म्हणिपे पायी व्यासोच्छिष्ट जगत्रय. हे सगळं जग व्यासांच्या उष्ट आहे. काय कमाल आहे? व्यासांच्या उष्ट आहे म्हणजे तुम्ही आम्ही जे सगळं बोलतो ते सगळं व्यास बोललेले आहेत तेच आपण बोलतो. ते बोलले तेच आपण बोलतो. ते जे बोलले नाहीत ते आपण बोलू शकत नाही. त्यांना विशाल बुद्धी म्हणण्याचं काय कारण? त्यांच्या जीवनगौरव सोहळ्यातलं वाक्य नाही आहे ते. विठ्ठला विठ्ठल
बऱ्याचदा ते मैतावर भाषणं वगैरे होतात ना, तिथं सगळं चांगलंच बोलावं लागतं. करता काय तिथं तर काही खुपेल असं बोलून चालतच नाही. सगळी फेकाफेक असते. लोक आपल्याबद्दल बोलतात. यांच्यामुळं समाजात एकी निर्माण झाली. आणि तो बाजूवाला दुसऱ्याला बोट लावतो. आख्या भानगडी यांनीच लावल्या घरात. आमच्या काकू फार प्रेमळ होत्या. जमलेली सगळी लग्न हिनेच मोडली. विठ्ठल असं नाही चालणार. ते यथार्थ असलं पाहिजे. व्यासांना विशाल बुद्धी म्हणण्याचं कारण सांगतो आपल्याला. ज्या वेळेला व्यास महाराज दुश्चिंत अवस्थेत राहिले, काय करावं कळेना समजेना, त्यावेळेला त्यातून मार्ग काय, आता याच्यातून मार्ग काय काढावा, काय तात्पर्य व्हावं करावं, त्यावेळेला त्यांना उपदेश केला गेला की तुम्ही भगवंताच्या लीला गा, असं नारद महाराज म्हणाले. मी दासीचा मुलगा होतो. आमच्या गावात चातुर्मासाला साधू लोक यायचे. मी त्यांच्यात जाऊन बसायचो. माझी मम्मी कधी म्हणाली नाही तिकडं जाऊ नको, बुवा होशील. विठ्ठला काय पोरा लागली चट, धरी वाट देवळाची, आमच्या कुळी नव्हते ऐसे, हेची पिसे निवडले. मी जाऊन बसायचो. मग ते मला भजन शिकवायचे. ते त्यांना गंध लावायचे तेव्हा मला लावायचे. मला त्यांनी छोटीशी वीणा पण बनवून दिली होती. पंढरपूरहून येताना खुळखुळे आणत जा. विठ्ठला वाजणारा आणा, पण गुळगुळ वाजणारा आणा, खुळखुळ वाजणार नको. गुळगुळा वाजती टाळ, झण झणा नाद रसाळ. मी रमलो. चातुर्मास झाला. ते सगळे साधू जायला निघाले. माझे डोळे पाणावले. महाराज आपण चाललात. कारण जगामध्ये दुर्जनाचा संग, दुर्जनाचा संयोग आणि सज्जनाचा वियोग याच्यासारखं दुःखदायक दुसरं काहीच. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मग आता काय करावं. ते म्हणाले बहता पाणी और चलता साधू. साधूनं कुठं थांबू नये. ज्ञानोबाऱ्यांनी साधूच्या पायाला चाकं बांधली. चला कल्पतरूचे आरव. साधू कल्पतरूची बाग आहे. पण कल्पतरू कसा आहे, एका जागी बसणारा नाही, चालणारा कल्पतरू आहे. त्यामुळे दरवर्षी नवनवीन सप्त्यात जावं. विठ्ठला नारदांना त्या साधू लोकांनी सांगितलं तुम्ही काय करा, भगवंताच्या भजनात रममाण व्हा, घडणाऱ्या गोष्टीचा स्वीकार करा आणि देवाचं गायन करा. ती नारदांची विणा सगळ्या जगाला हबप बनवायला निघाली आहे. आज ह्या जगावर जाणवणारा सदाचाराचा प्रभाव, ज्यांच्या गादीचा प्रभाव आहे, ती गादी कोणाची आहे? नारदांची गादी आहे. मग त्या नारदांच्या गादीवरून हे कार्य चालतं. व्यासाला सांगितलं तुम्ही तेच करा. मग व्यासानी भगवंताची लीला गायची ठरवली. ती कशी गायली माहिती आहे? त्यांना प्राप्त झालेले श्लोक होते फक्त 4. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. भगवान श्री विष्णू हंसरूपाने प्रगट झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला हा उपदेश केला. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी 4 भागवत. किती श्लोक वर्णन केले हंसाने? 4च. ते म्हणाल मग ब्रह्मदेवाला सांगायचे होतं तर कमी जास्त का नाही, 4च का? 4 डोक्याचा होता विठ्ठल. आणि जो शरणागत आहे ना, समंजस आहे, त्याला फार सांगावं लागत नाही. म्हणजे सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याचा उद्धार करायचा होता. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असे काही आखी भजनी मालिका नाही सांगितली. एकच शब्द बोलले, बोल. तो बोलला. भिंतीचा उद्धार करायचा होता. तिला काही बोलले फक्त ज्ञानोबा रे चल. ती चालली. ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्या आपल्यासाठी लिहाव्या लागल्या. विठ्ठल ज्ञानोबारायांना रेडा आणि भिंत सोपी गेली. विठ्ठला त्यामुळे ब्रह्मदेव अत्यंत बुद्धिवान होता. 4 श्लोकात झालं त्याचं काम. त्या 4 श्लोकावर विवरण करायला व्यास महाराज बसले.
श्रोते हो, त्यांना विशाल बुद्धी म्हणण्याचं काय कारण सांगू आपल्याला? 4 श्लोकावर जे प्रवचन व्यासानी केलं ते प्रवचन 18,000 श्लोकांचं झालं. विठ्ठल अशा व्यासांची पूजा केली जाते आणि त्या दिवसाला आपण आपल्या सद्गुरू भगवंताची पूजा करावी हा नियम आहे. देवाच्या पूजेच्या आधी जी पूजा असते त्याला गुरुपूजा म्हणतात. ज्ञानोबा इथं म्हणतात कोण कोणती पूजा करील, कोण कोणत्या तीर्थाला जाईल मला माहीत नाही, पण गुरु सोडून माझी कोणी आई नाही, गुरु सोडून मला कोणी बाप नाही, गुरु सोडून मला कोणता देव नाही, गुरु सोडून मला कोणता गाव नाही आणि गुरुची पूजा सोडून मला दुसरा मार्ग नाही. वंजारपाटीच्या ट्रॅफिक मधली फिलॉसॉफी नाही. आपण ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय पहा, पण 10वा व्हायच्या आत पहा. त्या 13व्या अध्यायामध्ये के महाराज ज्ञानोबाराय सांगतात, गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माय गुरु पिता गुरु पूजेविण परवता मार्गू नेणे. मारुती मामा आणि मंगला मा या दोघांचं जीवन पाहिल्यावर कळतं की या ओवीचा अर्थ कसा जगायचा असतो. विठ्ठला सद्गुरू माऊली भाऊरायांची गुरुनिष्ठा पाहिली की कळतं की सद्गुरू नारायण महाराजांच्या चरणी भाऊरायांच्या काय श्रद्धा विलीन असतील. भाऊराय वारकरी होते आणि वारकरी म्हटल्यानंतर पांडुरंगाच्या भजनाने प्रारंभ असला पाहिजे ना. मला असं वाटतं अख्ख्या सांप्रदायिक परंपरेत भिवंडीचं अष्टपदी भजनच असं असेल की जे भजन देव भजनाने सुरू होत नाही, गुरु भजनाने सुरू होतं. श्री नारायण जय नारायण गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण गुरु नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण 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 जय नारायण सद्गुरु नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण जय नारायण सद्गुरु नारायण श्री नारायण भजन नंतर गुरुभजन आधी. ते म्हणाले हे तुम्हाला कोणी सांगितलं शहाणपणा? नाही, आम्ही जे करतो ते पूर्व परंपरेला अनुरूपच. का? आम्हाला नामदेव महाराजांनी सांगितले कोणी पण येऊ द्या, आपण पाय धरताना आधी देवाचे धरायचे नाही, मग धरावे ते पाय आधी धरावे ते पाय धरावे ते पाय आधी सद्गुरु वाचोनी सापळे ना सोया धरावे ते पाय आधी धरावे ते पाय सद्गुरु वाचोनी सापळे ना सोया धरावे ते पाय आधी धरावे ते धरावे ते पाय आधी आधी. अगोदर धरा ते पाय, अगोदर धरा. सगळे पाय धरण्याच्या आधी धरण्याचे पाय हे गुरुदेवांचे पाय आहेत. आता हृदय हे आपुली चौफाळुनिया भली वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची. कोणतीही साधना करायची असो, तुम्ही ध्यानाला बसत असाल, तुम्ही जपाला बसत असाल, बसत नसाल तर मग बसाल. विठ्ठला बरोबर आहे.
असं म्हणतात की जगात सगळ्यात जास्त जपानी माणूस जगतो. मग जपानीच सगळ्यात जास्त जगतो. विठ्ठला आणि प्रामाणिकपणे जप करायचा. काही माणसं जप करताना गप्पा मारतात. काहीतरी एकच कर बाबा. माळ पण चालून परत ते पण 2 चहा बनवा. विठ्ठला जप तरी नाही तर गप तरी. जप करायचं आहे, ध्यान करायचं आहे, ते व्यवस्थित पार पडावं यासाठी मारुती बाबा म्हणायचे की आधी सद्गुरु चरणांना आपल्या हृदय प्रदेशावर धारण करा, म्हणजे मग तुमचा पुढचा साधन प्रवास निर्धोक होईल. त्यांना वंदन केल्याशिवाय आपली मार्गक्रमणा निर्धोक होणार नाही. भले आपल्या हातून देव जेवत असला तरी. विठ्ठला आपल्या आयुष्यातल्या आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या विभूतिमत्वाचा हा दिवस आहे. तुम्ही तुमच्या आप्तेष्टांमध्ये सगळ्या वजाबाक्या करून राहू शकता, पण एक वजाबाकी तुम्हाला अस्तित्वहीन बनवेल. ती वजाबाकीची रक्कम संख्या म्हणजे गुरु. सगळ्यांना वजा केलं तरी चालतं, पण गुरु वजा करता येत नाही. आणि गुरु जर वजा झाला नाही ना तर वजा झालेले दुसरे काही बिघडवू शकत नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. अशा गुरुपूजनाचा आजचा हा दिवस आहे. हा भंग प्रेममूर्ती संत नामदेव महाराजांचा आहे. त्यांच्या आध्यात्मिक जीवनातल्या एका परमोच्च अनुभूतीनंतर त्यांनी केलेलं हे कथन आहे. बोलणाऱ्यांचा तोटा नाही, पण ते बोलणं अनुभूतीपूर्ण नसेल तर ऐकणाऱ्यांचा तोटा आहे. विठ्ठला नामदेव महाराज आज जे बोलतात तो त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभूतीने युक्त होऊन त्यांचं ते बोलणं आहे. काय अनुभव आलाय नामदेव महाराजांना आज सांगाल का? झालं असं, सगळ्या संतांची मांदियाळी बसली होती इंद्रायणी काठी. नामदेवराय, चोखोबाराय, गोरोबा काका सगळीच संत मंडळी आहेत. आणि अगोदरचा थोडासा राग मुक्ताई महाराजांच्या मनात राहिलेला होताच. निवृत्तीनाथ महाराजांनी जाणलं होतं आणि त्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे माऊलींनी ठरवलं होतं. कारण पंढरपुरात जेव्हा या सगळ्यांची भेट झाली तेव्हा सगळ्यांनी नामदेवरायांना नमस्कार केला, पण नामदेव महाराजांनी तो नमस्कार परत कोणाला केलेला नाही. एक लक्षात घ्या, इतर पंथात कुणी कुणाला नमस्कार करावा याचे नियम आहेत. जो उच्च आहे, जो जास्त शिकलेला आहे त्याने कमी शिकलेल्याला नमस्कार करावा, पण वारकऱ्यांमधला नमस्कार हा खालचा आणि वरचा यावर अवलंबून नाही. म्हणून महाराजांनी म्हटलंय पाया पडे जन एकमेका. त्याने एकमेकाला तो प्रणाम करायचा आहे. कारण आम्ही एकमेकात पांडुरंग पाहतो. नामदेवरायांकडून तसं घडलं नाही. बाकीचे संत शांत राहिले, पण मुक्ताबाईंनी फोडणी टाकली. हा पाया पडत नाही नामदेवराय, मग देवाच्या एवढ्या जवळ राहून काय फायदा झाला? अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. एवढ्या जवळ राहून देवाच्या काय उपयोग? तुझ्यातला अहंकार गेला नाही. नामदेवरायांना ऐकायला थोडं जडच गेलं, पण यावर काही कामकाज झालं नाही. म्हणून पुढची घटना घडली ती आळंदीत. गोरोबा काकांच्या आधी थपटनं दिलं आणि सांगितलं याच्यातून निवाडा करा. देव आपल्याला वेळोवेळा टिचक्या मारत असतो, त्याच्या टिचक्यांनी आपण सावध होऊन जर दुरुस्ती केली नाही तर मग तो ठोका मारतो. विठ्ठल दरवाजा ठोठावताना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा ठोठावताना हळू ठोठावता का जोरात? अगदी हळू. पण जेव्हा 2-4 वेळा तसं करून दार उघडत नाही तेव्हा हा 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 त्याची काकड आरतीच होते. मला काय म्हणायचंय, मग देव पण दरवाजे सुरुवातीला असे टिचकीचे मारतो, पण आपला सेन्स एवढा हार्ड झालेला असतो की आपल्याला टिचकी कळत नाही. भगवान म्हणतात हे मिलीग्रॅमने सुधारणारा नाही, याला किलोग्राम पाहिजे.
त्या गोरोबा काकानी ते थापटणं आपटलं. कारण का, गोरा चांगला जुनाट आहे म्हणे, त्याला सगळ्या मडक्यांचा अंदाज आहे. जेव्हा नामदेवरायांच्या डोक्यात ते मारलं त्यावेळेला नामदेवरायांना फार वाईट वाटलं. बरं, राग आल्यावर बाकीचे म्हणाले हे तर मडकं कच्चंच निघालं. नाकाचा शेंडा लाल झाला आणि असं मुसमुसू लागले. तिथून नामदेवराय निघाले ते पंढरपुरात, डायरेक्ट पांडुरंगाजवळ. नामदेवरायांच्या एकूण एंट्रीवरून अंदाज आला की काहीतरी बिनसलेलं आहे. नवरा ऑफिसवरून कामावरून घरी येतो तेव्हा गृहिणीला अंदाज येतो का नाही, आज रॉयल एंट्री आहे. विठाला तिला लगेच कळतं आज हा कामावरून आला नाही, कामातून गेलाय. पाय आपटत आपटत येतो. महाराज नामदेवरायांचं ते येणं पाहिलं, पांडुरंगाने लक्षात घेतलं काहीतरी बिनसलंय आज. हा, तुझे ते संत फार जरा जास्तच बोलू लागले. पांडुरंग म्हणे हो हो, झालं काय ते तर सांगा. म्हणे तिथं माझा मुद्दाम अपमान करायचा होता म्हणून सगळ्यांच्या डोक्यावर ते फटके मारायला सांगितले. कारण हा भांडणातला शिष्टाचार आहे. ज्याला बोलायचं असतं ना त्याच्या अगोदर बाजूच्याला बोलून घ्यायचं आणि मग त्याच्यावर घाव घालायचा. रायगड जाळण्यासाठी समोरचा तो पोटल्या डोंगर पहिला पकडला. विठ्ठला खरं तर त्यांना ते मलाच बोलायचं होतं पण त्यांना मध्ये घातलं. लेकी बोलायचं होतं मलाच, हे मला माहिती आहे. पण झालं काय नामदेवा, झालं काय म्हणजे माझ्या डोक्यात एवढ्या जोरात मारलं. नुसतं मारलं असं नाही, चर्चा पण केली. हे मडकं कच्चं आहे, सांग आता तू माझ्या हातून दररोज जेवतो म्हणजे मी कच्चा आहे का. भगवान म्हणाले नामदेवा तू सप्त्याला पंगत दिली ती गोष्ट वेगळी. विठ्ठला हे बघ, सेवा करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या अंतःकरणातल्या विकारांची निवृत्ती करणं हा वेगळा प्रश्न आहे. मी सेवा करतो म्हणजे माझ्या अहंकारादी दुर्विकाराला मान्यता मिळेल आणि सगळ्यांनी सोसावं हा साधकाचा भ्रम असतो. तू मला जेवायला घालतो तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. म्हणजे काय, आता ते म्हणाले ते खरंच आहे, तू कच्चाच आहेस. आता नामदेवरायांनी मात्र अंतर्मुख होऊन विचार केला, मी कच्चा आहे हे पांडुरंग बोलतो, मग आता याचा निर्वाळा व्हायला पाहिजे. मग हा परिपक्व दशेचा प्राप्त भाव होईल कुठून. ते म्हणाले ते इथून नाही होत, त्याला औंढ्याला जावं लागेल. तिथे ज्ञानोबारायांचे कृपापात्र शिष्य विसोबा महाराज आहेत आणि त्यांच्याद्वारा तुम्हाला परिपूर्णता प्राप्त होईल. नामदेवरायांनी ही गोष्ट मनावर घेतली. आता हे काम केल्याशिवाय दुसरं कोणतंच काम हाती घ्यायचं नाही. सगळी कामं जरी दिसत असली तरी परमार्थाच्या कामाचा सिक्वेन्स सुरुवातीला लागला पाहिजे. उजाडल्यावर सगळे रस्ते दिसले तरी आपल्याच गावाची वाट चालावी. विठ्ठला गोंदवलेकर महाराज म्हणायचे, परिस्थिती बदलल्यावर भजन करीन असं म्हणणारा माणूस कधीच भजन करत नसतो. मला 50 जण म्हणाले होते महाराज रिटायर झाले ना का तुम्ही आणि मी, त्यांच्या भरोश्यावर मी वानप्रस्थ काढला, शेवटी पोरं शिकवायला ठेवली. तो ड्युटीवर असलेला रोज तरी देवळात यायचा, तो रिटायर झाल्यावर हप्त्यातून यायला लागला. काही वेळा तर सप्त्यातच दिसतो. विठ्ठला प्राधान्यक्रम आहे, प्राधान्यक्रम. ते पहिलं काम केलं पाहिजे ना, ते पहिलं केलं पाहिजे. सांगतो मी तुम्हाला. हां, केसात काहीतरी कचरा गेलाय आणि दुसरा डोळ्यात गेलाय. जसा माझ्या गेलाय तर पहिला केसातला काढावा का डोळ्यातला. का बरं, कारण तो जास्त जाणवतो. प्रपंचातही समस्या असते, परमार्थातही समस्या असते. पहिल्यांदा समस्येची चिंता परमार्थातल्या केली पाहिजे. का, प्रपंच राहिला तर त्याच्यासाठी पुढच्या जन्मात काही करता येईल, पण भजन करायला पुढचा जन्म माणसाचाच मिळेल अजिबात गॅरंटी नाही आहे. कशावरून माणूस म्हणून जन्माला येऊ, कुठल्या भरोश्यावर आम्ही भजन घाली भोगावरी. महाराज म्हणतात बघू पुढच्या जन्मात, बघू ह्या जन्मात. एकाला म्हटलं पंढरपूरला चल, तो बघू विठोबा कधी नेतो. आडलंय विठोबाचं घोडं आपल्या जाण्या वाचून.
तू नाही गेला तर त्याचं अनुदान बंद होईल विठ्ठला. श्रोते हो, आपल्या वाट्याला दिलेला संसार हा परमार्थ नीट करता यावा म्हणून दिलेला होता. तुम्ही नवरीपेक्षा करवलीलाच मेकअप जास्त केला. लक्षात घ्या, प्रपंच करवली आहे आणि परमार्थ नवरी आहे. मेकअप जास्त कोणाचा पाहिजे? आता तर मैताचा मेकअप मिळतो, 3 लाखात केला होता एका कापुराच्या वातीनं विठ्ठल. आपण जन्माला का आलो? भजनासाठी. आणि प्रपंच हा फक्त तोंडी लावायला दिलाय. प्रपंचात देव ज्या ज्या सुबत्ता तुम्हाला आम्हाला आणून देतो ना, ते फक्त एवढ्याच कन्फर्मेशनसाठी असतं की हे कितीही अनुकूल असलं तरी तुमचं समाधान माझ्या भजनात आहे. तुम्हाला स्त्री अनुकूल होईल, तुम्हाला धन अनुरूप धन अनुकूल राहील, तुम्हाला मानमान्यता अनुरूप राहतील, पण त्या गोष्टी हस्तगत झाल्यानंतर त्यातला फोलपणा कळतो का नाही? पिवळं रेशन कार्ड असतं तरी आपल्याला संसाराची किती घमेंड असते. ज्यांनी देवाच्या भजनाची वाट धरली त्यांनी त्यागलंय काय काय ते बघितलं कधी? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला. हा प्रपंच आपल्या आत जर दिला देवाने तर एक तर तो त्याचा प्रसाद म्हणून तितकाच पाहावा. प्रसादात खोडी ठेवतो का आपण? तो सत्यनारायणाचा प्रसाद असतो. मिळाल्यावर आपण एकटाच आखा खातो, बरोबर आहे? नाही 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 नाही, तो तिथून बाहेर पडेपर्यंत भेटेल त्याला. बरं, एक तर तो देतात कधी किती? तो वाटायला लहान मुलं बसवतात. पुरला पाहिजे विठ्ठला. तुम्हाला खतरनाक आयडिया सुचतात विठ्ठला. आपण म्हणतो का प्रसादाला चव नाही, प्रसाद टेस्टी नव्हता, असं म्हणतो का आपण? नाही. नाथ मंदिरात जेव्हा भोजन करतो तेव्हा आपण भाजी चांगली झाली म्हणतो का प्रसाद छान झाला म्हणतो? प्रसाद शब्द आला का छान झाला हे त्यात आलंच. मला म्हणायचं काय, प्रपंच हा त्या परमार्थाला उपोद्बलक राहील, परमार्थाला सहाय्यक राहील म्हणून दिला आहे ना. मग आम्ही प्रपंचातच जर स्वारस्य धारण केलं तर चालणार नाही. नामदेवरायांनी सगळी कामं बाजूला टाकली आणि धावत गेले औंढ्याला. अंतःकरण थोडंसं जखमी झालं होतं. जखमी अंतःकरणावर भजनाचा लेप चांगला चिकटतो विठ्ठल. हे जे आडवं टाकलं याला काय म्हणतात? स्लॅब. स्लॅब आमच्याकडे सलाब म्हणतात. हादा स्लॅबला सलाब म्हटलं तरी कोणी स्लॅब मारत नाही, जाऊ द्या. तो जो स्लॅब असतो ना त्याचं ते स्लॅबचं काम झालं की झाल्या झाल्या त्या प्लेटी काढतात. प्लेट काढल्यावर तो गवंडी हातोडी घेऊन येतो. कशाला? टाचे मारायला. का? का ते तर मग प्लेन होतच ना, ते असे खड्डे खड्डे कशाला करतो? जे प्लेन होतं ना ते परत प्लेनच करायचं आहे, पण आणखी प्लेन करण्यासाठी जे मटेरियल टाकू ते प्लेन स्लॅबला चिटकत नाही. त्याच्यामुळं थोडे थोडे टाचे तो गवंडी मारतो. ते गवंडीने टाचे मारले की त्या खड्ड्यात ते मटेरियल नीट बसतं. आपल्याला कीर्तन प्रवचन जेव्हा नीट आवडत नाही, समजत नाही, तेव्हा देव संसारावर 1-2 टाचे मारतो. त्यामुळं दुःखी कष्टी झालेली माणसं फार श्रद्धेने भजन करतात विठ्ठला. ध्रुव बाळाचं आढळपद हे मम्मीनी टाचे मारले म्हणूनच तर झालं ना. ढकलून दिलं त्या पोराला सुरुचीने. तुला इथं बसण्याचा अधिकार नाही. मी तर म्हणतो प्रपंचातल्या सुखाचा अधिकार येण्यासाठी
काय परमार्थातल्या सुखाचा अनुभव येण्यासाठी प्रपंचातल्या दुःखाची कामगिरी फार मोठी आहे. हम मंदिर में आए नहीं, हमें लाया गया है. विठ्ठला एखादी चिंता, एखादी व्यथा आपल्याला असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. काय झालं, एक जण कड्यावर उभा होता आणि पडू नये म्हणून काळजी घेत होता. महाराज तिकडनं एकाने, त्याचा शत्रू होता, त्याने असा धक्का मारला. धक्का मारल्यावर तो त्या वरून कड्यावरून कोसळला. त्याला वाटलं मी मेलो, बुडालोच आता. महाराज तो त्या कड्यावरून खाली पडला. त्याचं भाग्य असं, तो समुद्र अमृताचा होता. त्या समुद्रात तो पडला, बुडाला. आता मरणार का? मरायला काय तो काय खारा समुद्र आहे का? तो समुद्र आहे अमृताचा. बरं, त्याच्या जवळ गेल्याशिवाय कळलं नव्हतं, कळलं नसतं. मग तो आता उपकार पडल्यावर कोणाचे मानतो? बोला, कोणाचे मानतो? मला सांगा ना. देवा आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही असं वाटण्यासाठी एक दिवस सुनेने जेवायला नाही दिले पाहिजे, असं झालं पाहिजे का नाही? विठ्ठल पोरांनी म्हटलं पाहिजे, काय बडबड चालली? मग त्याच्या लक्षात येतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. महाभारतात एक कथा आहे. ते कौरव होते ना, मेले सगळे. कौरव मेल्यावर युधिष्ठिर राजा बनला. युधिष्ठिर राजा बनल्यानंतर पांडवांकडेच राहिला. त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काम भीमदादाकडे होतं. बरं, खायला म्हणजे विचारूच नका. काजू, बदाम, पिस्ता, काय 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 निस्ता त्याच खायचा. मग आता एवढं खायला मिळाल्यावर गाल वर यायला पाहिजे होते ना धृतराष्ट्राचे. धृतराष्ट्र असा बारीक होत चालला. गडबड काय? एक दिवस युधिष्ठिराने विचारलं, काका काय सर्व्हिस कमी पडते का? नाही नाही नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. तरी पण काय? एक दिवस त्याला भीमदादांनी जेव्हा जेवायला बसवलं ना, त्यावेळेला याने गुपचूप CCTV चेक केले. त्याच्यातून आवाज पण येतो, विठ्ठल विठ्ठल. तो भीमदादा जेवायला बसवायचा काकाला, पण गदा घेऊन जायचा. हा, जेव आता निर्लज्ज माणसासारखा. हा, गदा बघितली का? जसा पोराला घालवलाय ना तुझ्या, तसा तुला पण कधी घालवीन. तो आता असं विचार असल्यावर तो बारीक नाही होईल तर काय होईल? एक दिवस विदुरजी आले आणि विदुरजीने अशी खरडपट्टी काढली त्याची. अरे, एखाद्या कुत्र्याला जसे तुकडे टाकावे आणि त्यात जगावं, ज्या तुझ्या पुतण्यांना तू जिवंत जाळण्यापर्यंतची षड्यंत्र केली, त्यांच्या टाकलेल्या तुकड्यावर कुत्र्यासारखं काय जगतो? काय या प्रपंचाची, राज्याची आसक्ती धरतो? त्या विदुराच्या वचनांचा परिणाम झाला आणि गांधारी धृतराष्ट्र रातोरात निघून गेले आणि अरण्यामध्ये जळत्या वणव्यात कृष्ण स्मरणात त्यांनी आपला देह विसर्जित केला. मला म्हणायचं काय आहे, विदुराचं आणि भीमाचं ते कठोर वक्तव्य त्यांच्या जीवनातल्या कृष्णस्मरणाला कारण ठरलं. दुःखारूप प्रपंचाचा हा यशस्वी परमार्थातला मोठा वाटा आहे. विठाला नामदेवराय दुःखी होते, जखमी होते. बरं, तिथं गेले. कोणाला भेटायला सांगितलं होतं? विसोबा महाराजांना. पत्ता विचारायला गेले. हे तिथं औंढ्या नागनाथला पोचले, पण दिसणारं स्वरूप भलतंच होतं. का? ते विसोबा महाराज असे झोपले होते, दोन्ही हात आपल्या उशाला मस्तकाखाली आणि दोन्ही पाय भगवान शंकराच्या पिंडीवर. यांनी ॲड्रेस पुन्हा चेक केला. चुकीच्या महाराजाकडे तर आलो नाही ना? का? इथं तर महाराजच चुकीचा आहे. ज्याची पूजा करायची त्या महादेवाच्या डोक्यावर पाय. त्याने ते पाहिलं, निरीक्षण केलं आणि जायला निघाला. तेवढ्यात किलकिल्या नजरेने त्यांनी पाहिलं आणि विचारलं, कोण आहे? म्हणे, मी नामदेव पंढरपूरहून आलोय. म्हणे, एवढ्या लांबून? कुठं आला होता? आलो होतो तुम्हालाच भेटायला. देवानं सांगितलं विसोबांना भेटा. म्हणे, मग? काही नाही म्हणे, तुमच्याकडून अनुग्रह घ्यायला सांगितलं होता. पण तुमच्याकडून काय अनुग्रह घ्याल? तुमच्याकडून काय शिकवण घ्यायची आम्ही? तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसले. ते म्हणले, हे बघ, एवढ्या लांब आलास, तुझं काम नाही झालं, माझं तरी करून जा. म्हणे, तुमचं काय काम आहे?
माझं वय झालं, माझा पाय मला उचलत नाही. मग ते पाय जरा पिंडीवरून उचलून बाजूला ठेवतो का? त्यांनी विचार केला, हे एवढं म्हणतात तर आपण एवढं केलं पाहिजे. पुन्हा यांनी चुकीचा रिव्ह्यू नोंदवला तर देवाच्या वेबसाईटवरचा आपला रेकॉर्ड खराब व्हायचा. त्या विसोबा महाराजांचे चरण नामदेवरायांनी हातात घेतले आणि शंकराच्या पिंडीवरून असे बाजूला नेऊन ठेवले. काय झालं महाराज, जिथं पावलं ठेवायला गेले तिथं पिंडी निघाली. नामदेवरायांना वाटलं आपल्याला भ्रम झालाय, आपण कदाचित आपल्याला असं वाटलं की आपण फिरून आलोय आणि पुन्हा तिथंच पाय ठेवले. उल्हासनगरला गेलेल्यांचं असं होतं. विठ्ठल मग कळतं याला गजानन मार्केट का म्हणतात. हा, फिरवून झाले पण परत तिथंच. पण 2-4 वेळा जेव्हा असं झालं तेव्हा नामदेवराय म्हणतात हा भ्रम नाही, हे वास्तव आहे. मग ते पुन्हा म्हणू लागले, नेमकं काय? जिकडे जिकडे आम्ही पाय नेतो तिकडे तिकडे भगवान महादेवाची पिंडी निघते. याचा अर्थ तुम्ही पिंडीवर पाय नाही ठेवले, महादेवाला तुमचे पाय आपल्या डोक्यावर घ्यावेसे वाटतात. तुमचा अधिकार मला कळला नाही. श्रोतेहो, साधू ओळखण्याच्या 3 खुणा आहेत. 1 आचार, 2 चमत्कार आणि 3 अनुभूती. विठ्ठला चमत्काराने साधू कळतो ना. साधूने चमत्कार केलेले आहेत आणि अजून चमत्कार चालू आहेत. महाराज, अभंगाच्या वह्या बुडाल्या नाहीत, हा काय आहे? चमत्कार आहे. आणि खरोखर अभंगाच्या वह्या बुडाल्या नाहीत, कारण याच्यावर ज्यांनी संशय घेतला ते बुडाले. 2 महिने झाले. विठ्ठल तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, त्यांचं विमान गेलं, हा चमत्कार खरा आहे. कारण त्याच्यावर संशय घेणारच विमान उतरलं. मला म्हणायचं काय, हे अद्भुत आहे. चमत्कार साधूच्या हातातली शक्ती आहे. पंचमहाभूत त्यांच्या अखत्यारीत काम करतात. भाऊरायांनी आपल्या शिष्याला त्याचा आजार बरा होईना म्हणून कुर्लेकर महाराजांना निरोप पाठवला, त्र्यंबकराय महाराजांना, की तुम्ही काळजी घ्या, आमची लेकरं अडचणीत आहेत. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? तुम्ही आम्हाला सांगता, शांताराम भाऊंना काय कमी आहे? विठ्ठला जेव्हा माऊलींनी धरणेकरी तुकोबारायांकडे पाठवला होता तेव्हा तुकोबाराय सुद्धा म्हणाले होते, काय ज्ञानेश्वरी उने ती पाठविले धरणे, ती पाठविले धरणे, ती पाठविले. काय ज्ञानेश्वरी मुने ती पाठविले धरणे, काय पाठविले धरणे, काय पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी मुने ती पाठविले धरणे, ती पाठविले धरणे, ती पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी मुने काय पाठविले धरणे, काय पाठविले ती पाठविले धरणे. अनुभूती काय? यांनी शंकराच्या डोक्यावर पाय ठेवले नाहीत, शंकरांना यांचे पाय आपल्या डोक्यावर घ्यायचेत. 2 तिसरा अनुभव याच्यापेक्षा भिन्न आहे. कोणता? सगळीकडे पिंडीच पिंडी आहे, परमात्म्या व्यतिरिक्त एक कण सुद्धा जागा रिकामी नाही. अनोरणियान महतो महियान, सर्वत्र तो व्याप्त आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, सर्व ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. तो सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, तो सर्वत्र आहे. हे त्यामुळे कळालं आणि ते कळालेले नामदेवराय तो बोध घेऊन परत आले. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेजरी दाता. जेव्हा परत यायला निघाले त्यावेळेला असं म्हणतात, मजल दरमजल करत यावं लागत होतं आणि त्यांच्या त्या कुटीमध्ये तंबू जो असायचा
त्यामध्ये ते भाकरी बनवत होते आणि भाकरी बनवत असताना एक श्वान तिथं आले आणि त्या श्वानाने त्या परडीतली टोपलीतली भाकरी उचलली आणि ती भाकरी घेऊन ते श्वान पळायला लागलं. ते श्वान पळायला लागल्यानंतर औंढ्या नागनातून बोधसंपन्न होऊन आलेले नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे लागले. आता कुत्र्यानी भाकर पळवली की त्याच्या मागे लागणं स्वाभाविक आहे. तुम्ही आम्ही तरी लागू की नाही सांगा? लागणार. फरक काय? ते वाटी घेऊन आपण काठी घेऊन विठ्ठला नामदेव महाराज वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावतात, त्याला अडवतात, त्याला आवाज देतात, अरे बाबा थांब. त्या कुत्र्याने विचारलं का थांबायला लावता? ते म्हणाले कारण आहे. हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाठी तूप घेई गा जग जेठी कोरड्या रोट्या का काशी. ते कुत्र बोलायला लागलं. तव श्वान हा सोनी बोलले नाम्या तुझं कैसे रे कळले येरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. नामा तुला कसं काय कळलं? म्हणे काय की याच्यात मी आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. म्हणे मला कळलं नव्हतं, पण माझ्या खेचरानी माझ्या गुरुदेवाने सांगितलंय की सगळ्या ठिकाणी विठ्ठलाचं वास्तव्य. ही वाटी त्यासाठी घेऊन धावलोय. मला काय म्हणायचं आहे? संतांनी बोलण्याचा राग आलेले नामदेव महाराज आणि कुत्र्यांनी भाकर पळवल्यावर वाटी घेऊन धावणारे नामदेव महाराज, हे जे अंतर आहे ना, या अंतराचं कारण जी आहे त्याला पूर्ण कृपा म्हणतात. पहिल्या चरणात सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. परमार्थातला अनुभव हा कधी ट्रान्समिशन नसतो, तो स्टिम्युलेशन असतो.
ट्रान्समिशन म्हणजे पारेषण, इथून तिथं काहीतरी देणं, आणि स्टिम्युलेशन म्हणजे उद्दीपन, आतून जागं होणं. जगातले सगळ्यात सुंदर व्यवहार सगळे तसेच आहेत. लाकडात अग्नी येतो का असतो? बोला, माहित तर करून ठेवूया विठ्ठला. लागणार तर आहेच. लाकडात अग्नी येतो नाही, लाकडात अग्नी असतो. तिळात तेल येतं का असतं? बर. फुलामध्ये मकरंद येतो का असतो? मला श्रोतेव म्हणायचं काय, जगामध्ये देव दिसतो का असतो? तो असतोच, फक्त बघण्याची दृष्टी सद्गुरू देतात. तिळात तेल आहेच, ते रगडून दाखवतात, तेल दिसतं. लाकडात अग्नी आहे, घासून दाखवतात, प्रत्ययाला येतो. फुलामध्ये मकरंद आहे, हुंगून दाखवतात, कळतो विठ्ठला. म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच्या तसेच ब्रह्म होण्याच्या योग्यतेचे आहात. त्याच्यामध्ये ती लीला करायला गुरुना हात लागतील. महाराज म्हणतात की त्यांनी काय केलं? निजवस्तू दाबिली माझी मज. कुत्र्यामध्ये विठ्ठल आला नाही, कुत्रा विठ्ठलच आहे. नाथांकरता गाढवामध्ये विठ्ठल दिसला नाही, गाढव विठ्ठलच आहे. या बोधापर्यंत ते जाऊन पोहोचलेत महाराज. तुकोबारायांना बघून ती पाखरं उडून गेली. महाराजांना वाईट वाटलं. ते म्हणतात यांना माझ्यापासून भीती वाटली, म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म हे अजून मुरलेलं दिसत नाही. अवघी भूते साम्य आली. असं केव्हा होईल की मला सगळे समान प्रतीतीला येतील? त्यामुळे महाराज म्हणतात की मला त्या श्वानात विठ्ठल दिसला, ही त्यांची पूर्ण कृपा आहे. आपण भौतिक वैभवाला गुरुकृपा म्हणत असू, सुस्वभावी आहात आपण एवढंच म्हणायचं. पण त्यातले ज्ञाते होण्याकरता त्या कृपेच्या वास्तवापर्यंत आपण थांबलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत सर्वत्र ब्रह्मदर्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला आलेले सगळे अनुभव अलीकडचे आहेत. आस्ती ब्रह्मेती चेदवेत परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेती चेदवेत. साक्षात्कार असं उच्यते. जोपर्यंत सगळं काही परमात्म वस्तू आहे हे कळत नाही तोपर्यंत भीती दूर होणार नाही. आणि जोपर्यंत आपण निर्भय होत नाही तोपर्यंत आपण सुखी होण्याची शक्यता नाही. विठ्ठला काय केलं त्यांनी? महाराज म्हणतात निज वस्तू दाविली माझी मज. त्यांनी त्यांचं दिलं नाही, माझंच मला दाखवून दिलं. आणि गुरुदेव हे काम करतात. ज्ञानोबाराय वर्णन करतात. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदयी तरी स्वयंभुजी असे. ते ज्ञान आपल्या हृदयात आहेच, फक्त ते बोधाने कृपेच्या शब्दाने जागृत करतात आणि आपल्याला अनुभव येतो. सांगतो तुम्हाला. 2 गटांमध्ये लढाया झाल्या. युद्ध करायचं ठरलं. युद्ध करण्याच्या आधी दोघे सेनापती एकत्र आले आणि म्हणाले आपण युद्ध सुरू करण्याच्या अगोदर एक एक बाण मारण्याची मुभा देऊया. सूट. तुम्ही एक आमच्या माणसाच्या मारायचा, आमचा माणूस तुमच्या माणसाच्या मारेल. ठीक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी विचारलं ज्या एक माणसाच्या तुम्ही आमच्या बाण मारणार आहात तो कोणाच्या मारणार आहात? त्यांनी सांगितलं तुमच्या सैन्यातला जो ढोल वाजवणारा आहे ना त्याच्या बाण मारू आम्ही. ते म्हणतात तुम्ही तलवारवाल्याला मारणार नाही, तुम्ही गदा ज्याच्या हातात आहे त्याला मारणार नाही, तुम्ही भाला ज्याच्या हातात आहे त्याला मारणार नाही, त्या ढोलवाल्यालाच का मारणार आहात? तो म्हणतो या सगळ्यांच्या हातात जी काही शस्त्र आहे, तलवार आहे, भाला आहे, गदा आहे, ह्या सगळ्या शस्त्रांना चालवण्यासाठी जी क्षात्र तेजाची उर्मी उठली पाहिजे ती उर्मी तेव्हाच यांच्यात उठेल जेव्हा नगारा आणि तो ढोल वाजेल. एकदा तो ढोल वाजला की मग यांचे बाहू प्रस्फुरित होतील आणि त्यांच्यातला तो क्षात्र तेजाचा ते अनुभव करतील. काय झालं? एकाने शेजारीशी भांडण केलं, फार जोरदार भांडण. तो बिचारा शांतपणे बसलेला होता, कारण कोणाला तरी एकाला माघार घ्यावीच लागते. आणि समोरचा माणूस माघार घेतो म्हणजे तो दुबळा आहे असं नाही, त्याला भांडण्यात आयुष्य घालवायचं नाहीये.
मग झालं असं, भांडण सुरू झालं. तो बिचारा सैनिक होता, शांत राहिला. ज्याला सीमेवरच्या लढाईची सुरुवात, तो गल्लीत कशाला इंटरेस्टेड राहील. पण झालं असं, सीमेवर युद्ध सुरू झालं आणि यांनी परत त्याच्याशी भांडण केलं. त्यांनी भांडण केल्यावर त्यांनी काही माघार घेतलीच नाही. त्या दिवशी असा राग आला त्या सैनिकाला. कोपऱ्यातली पहार उचलली, ती पहार त्याच्या गळ्याजवळ धरून अशी आवळली आणि त्याचा पीळ घातला आणि दिला सोडून. त्याला पण एकदम असा अंदाज नव्हता का एकदम अंगावर येईल, कारण नेहमी शांत राहणारी माणसं कधीतरी एक दिवस मग हिमालयासारखी उभी राहतात. तो पण हादरला. भांडण मिटलं, सगळं झालं. हा त्याच्या घरी गेला, त्याला समजावलं माझ्याकडून चूक झाली, घ्या मिटून, आता कशाला वाढवता. तोही म्हणाला जाऊ दे, माझ्याकडून पण चूक झाली, पुन्हा मी पण असं बोलणार नाही, जाऊ द्या, सोडून दिलं. तो थांबा थांबा थांबा, लगेच सोडून कसं काय दिलं. म्हणे काय, ही गळ्यातली टाय कोण काढी, ही जी पहार घातली हिचं काय. तो म्हणतो ते मला नाही सुटायचं. अरे घातली कोणी, तूच पीळ दिला ना, मग आता तुला नाही सुटायचं, हे कसं काय. तो म्हणतो मला हे आत्ता जमणार नाही. म्हणे मग आत्ता जमणार नाही, मग केव्हा जमेल. म्हणे बघ, तू माझ्याशी भांडण केलं तेव्हा सीमेवर युद्ध चालू होतं, मी सैनिक, मला एकदम जोश आला आणि गेलो, ती पोलादी पार वाकवली, ते बळ त्या बातमीनं आलं होतं ते गेलं. म्हणे मग आता हे होणार कधी. म्हणे पुढच्या युद्धापर्यंत राहू द्या. विठ्ठला आजोबा, बाबा, नवरा, बायको या ओळखीत रमलेले आपण जीव आहोत. आणि एक दिवस सद्गुरुनाथ आपल्या मस्तकावर कृपा हस्त ठेवतात आणि सांगतात, बाळा तू जे आहे ना, हा सगळा अभिनय आहे, तुझं मूळ रूप तू ब्रह्म आहेस, तत्वमसी, याला महावाक्य म्हणतात. तू मरणारा नाही, तू दुःखी होणारा नाही, तू अपूर्ण नाही, तू कोणाचा नवरा नाही, तू कोणाची बायको नाही, तू कोणाचा काका नाही, तू कोणाचा बाप नाही, तू कोणाचा पोरगा नाही, तू फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या बोधाला ध्यानात घेऊन ते जगलेत. त्याच्यामुळं त्यांना प्रपंचातली सुखदुःख बाधित करत नाहीत. आपल्या घरी काय झालंय, आपला चेहरा पाहिल्यावरच अंदाज येतो. विठ्ठला काही माणसं तर डिस्प्ले घेऊनच येतात, त्यांच्याकडे पाहिल्यावर ठळक बातम्या दिसतात. साधू महात्म्याच्या जीवनात अरे गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. कितीही बिघाड झाला तरी ती स्थितप्रज्ञता का राहते, टिकते, कारण त्यांना माहिती आहे एक परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. या बोधासाठी आलं पाहिजे. भाऊरायांच्या समाधीवर डोकं टेकल्यावर धंदा चांगला चालतो, मला माहित आहे. विठ्ठला कोणाचाही ज्याचा जो असेल तो, ते संत भरपूर कृपा करतात. पण महाराज नुसता पैसा येणं एवढ्याला गुरु कृपा म्हणू नये. मी माझ्या स्वरूप बोधावर किती काळ राहतो, त्यामुळे माझ्या जीवनात अकारण आनंद किती किती नांदतो. प्रपंच ह्या परीक्षा आहेत, टेस्ट आहेत. प्रपंचात पाहिल्यावर कळतं की भजन किती मुरलं. आपल्यापेक्षा आपल्या जावेला 5 तोळे दागिने जास्त बनवल्यावरही आपल्याला बरं वाटलं की समजायचं आपल्याला बोध प्राप्त झालाय. विठ्ठला याही पेक्षा निज वस्तू दाविली माझी मज, मला माझ्या स्वरूपाचा परिचय घडवला. महाराज म्हणतात या निजवस्तूच्या दर्शनानं माझ्या जीवनात झालेला बदल काय. माझे सुख माझं दावियेल डोळा, 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 माझे सुख माझं दावियेल डोळा. दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, माझे सुख माझं
दावियेल डोळा माझे सुख माझं दावियेल डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान दिधली प्रेम कळा ज्ञान माझे सुख माझं दावियेल डोळा माझे सुख माझं दावियेल डोळा माझे सुख माझं दावियेल डोळा दिधली प्रेम कळा जाण माझे सुख राहिले डोळा दिधली प्रेम कळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा कुमार भोपाल भोपाल जय जय कुमार जय 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 भोपाल भोपाल जय कुमार जय 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 भोपाल भोपाल जय विठोबार ठीक आहे भैरवी नामा म्हणे निक्की सापडली सोय पटकन निकी सापडली सोय नाम म्हणे नीती सापडली सोय नाम म्हणे नीती आवाज द्या सापडली सोय नाम म्हणणे सापडले सोय नाम म्हणणे सापडले तो नाम म्हणे नीती सापडली सोय नाम म्हणे नीती सापडली सोय नाम म्हणणे सापडले सोय नाम म्हणणे सापडले तो नवी संबे पाय खेतराचे वा पाय घेतराचे नवी संबे पाय बोला नबी संवे पाय आ नवी संब पाय नवे संबे पाय केसराचे केसराचे केसराचे
नवी सांबे पाया खेचराचे ना नवी सांबे पाय खेचराचे माझे सुखमय दाविले डोळा माझे सुखमय दाविले डोळा माझे सुख मज दावियेले डोळा तिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. याचा खुलासा करून थांबतो. एकच सांगतो, माझे सुख मज दावियेले डोळा. भजन करणाऱ्यामध्ये आणि इतरात काय फरक पडतो? विषयाचा माणूस त्याच्या सुखानुभूती करता कशावर तरी अवलंबून राहतो, मात्र गुरुकृपेनं परिपूर्ण झालेला तोही सुखानुभवच करतो, पण त्याचं सुख कशावरच अवलंबून नाही आहे. त्याला माझे मज सुख म्हणतात. आपल्याला सुख कशावर अवलंबून आहे? बरं वाटत नाही, चहा प्या, हे काय सुख आहे? आता त्या चहाचा त्या बरं वाटण्याचा काहीच संबंध नाही. हा भेटला नाही असं वाटत नाही, तो भेटला तसं वाटतं. ते म्हणतात की त्या गुरुकृपेनंतर अनुभव घटना कोणतीही असो त्याची स्वसुखानुभूती कधीही पालटत नाही. गुरुदेव आपल्या लेकरासाठी काय करतात? 12व्या अध्यायात त्याचं वर्णन आहे. 12वा माहिती आहे ना, 13व्याच्या आधी असलेला. त्या 12व्या अध्यायात ज्ञानोबाराय वर्णन करतात. काय करते ती गुरुमाऊली त्या आपल्या शिष्यरूपी लेकरा करता? महाराज म्हणतात, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. कोणती लेणी? लेणी म्हणजे
दागिने अलंकार. कोणते दागिने घातले? सुखाचे दागिने. मग सुखाचे दागिने म्हणजे बहिर सुखाचे नाही, AC सुखा करता असतो, बरोबर आहे. आणि करंट बिल आल्यावर नको 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 ती त्यावेळेला तसं वाटतं. म्हणजे बहिर सुख ही काही कालानं दुःखात परावर्तित होतात, दुःखात परावर्तित होतात. लग्न समारंभाला पाहुणे यावे का न यावे, जर ते आले नाही तर लोक हसतात आणि आले तर आलेले रुसतात. पाहिजे का नको बोला. प्रत्येक सुख हे दुःख मिश्रित आहे. पण महाराज म्हणतात ती आई आपल्या शिष्यरूपी लेकराला काय करते? दागिने सुखाचे घालते, पण आत्मसुखाची बाळलेणी. याच्यात ज्ञानोबाराय आणखी एक भाव दडवतात. सगळे योगी लोक, ध्यानी लोक ज्या आत्मसुखाला फार मोठं समजतात, आम्ही त्याला पोरांचे दागिने म्हणतो. आत्मसुखाची बाळलेणी. मग प्रौढ लेणी कशी असतील? जिथं आत्मसुख बाळलेणी आहे अशा परमसुखाचा अनुभव त्यांनी मला घडवून दिला. काय देणार त्याच्या बदल्यात त्यांना? तया उतराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. मी पुन्हा जन्माला येणार नाही असं त्यांनी मला करून ठेवलं. जसं बी जर ठेवलं आणि पेरलं तर उगवतं, पण ते जर बी भाजून पेरलं तर उगवतं का? बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तसं भाजलेलं आणि न भाजलेलं दिसतं सारखं, पण उगवताना न भाजलेलं उगवतं, भाजलेलं उगवत नाही. तसं गुरुकृपा झालेला साधक इतर माणसांसारखा दिसतो, पण ती भाजलेली लाही असते, परत उगवत नसते. हे तुम्ही आम्हाला केलं. जन्मा नाही येणे ऐसे केले. नामदेवराय म्हणतात माझ्यावर कृपा झाली आणि मी या सद्गुरू विसोबा महाराजांच्या चरणी शरणागत झालो. तुमचं माझं भाग्य थोर आहे. भाऊरायांच्या चरणी आपण शरणागत आहोत. त्याचं कारण अध्यात्मातला महात्मा कसा आहे ते जाणण्यातच त्या अभ्यासात काही जन्म जातात. परंतु आपल्याला किती सोपं केलं आहे. भाऊराया म्हणायचे महाराजांनी वाढून ठेवलं आहे, आपल्याला फक्त जेवायचं आहे. मग म्हणून आपण जेवणाच्याच वेळेला येत जाऊ नका. जरी महाराजांनी सांगितलं की फक्त तुम्हाला जेवायचं आहे, ते जेवण म्हणजे हरिकथेचं जेवण आहे, अष्टपदी भजनाचं जेवण आहे. काही साधना करायची नाही, फक्त वाढलंय सहभागी व्हा, त्याचा आस्वाद घ्या. आणि ध्यानात ठेवा, आपण जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा आपल्या गुरुमाऊलीला जो आनंद होतो ना, तो गगनात मावेनासा आहे. मला असं वाटतं आपण प्रत्येक क्षणाला असा विचार करू की मी असं केल्यावर माझ्या गुरुदेवांना कसं वाटेल. शिष्याला दुसरी आचारसंहिता नाही. भाऊरायांना कसं वाटेल, भाऊरायांना काय वाटेल, हा एक प्रश्न आपण दररोज स्वतःला विचारला की आपण जे जगू ते आदर्श शिष्याचं लक्षण असेल. भाऊरायांनी अशीच कृपा तुमच्या माझ्यावर सर्वांवर करावी आणि त्यांच्या सेवेत ठेवून घ्यावं, यापेक्षा अधिक मागणं नाही. दुपारनंतरच्या सायंकाळच्या सत्रामध्ये अष्टपदी भजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. त्यानंतर पुढे श्रीगोंद्याचा उत्सव येतो. सद्गुरू नारायण महाराजांच्या उत्सवाला आपण आलं पाहिजे. मग वाडिया बाबांच्या नायगावचा उत्सव आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. नाथ मंदिरात इथून पुढचा जो होणारा उत्सव तो भाद्रपद पौर्णिमेचा सद्गुरू माऊली भाऊरायांचा जयंती उत्सव असेल. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. जाता जाता आणखी 2 सूचना अशा आहेत की कीर्तन प्रशिक्षणाचा ऑनलाईन वर्ग श्रावण महिन्यात सुरू होतो आणि सगळ्यांकरता तो मुक्तद्वार असेल. वयाची वगैरे अट नाही, अगदी गळ्यात माळ नसली तरी ॲडमिशन मिळेल, पण तारखा माळ घातल्यावरच भेटतील. तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्या. दुसरं, 2 कथांच्या यात्रांचे निरोप आहेत. एक ऑक्टोबर महिन्यामध्ये कंबोडिया आणि व्हिएतनाम, म्हणजे जिथे अंकोर वाट जगातलं सगळ्यात मोठं भगवान विष्णूचं मंदिर आहे, तिथे दशावतार चरित्रकथा आपण आयोजित केली आहे. आणि मार्च महिन्यामध्ये नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड असा युरोपीय देशाचा रामकथेचा दौरा आहे. कारण रामप्रभू सूर्यवंशातले आहेत आणि नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात. अशी ती कथा आपल्याला श्रवण करता येईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. नाथ मंदिराचे परंपरागत भाविक आहेतच, पण कितीतरी नवी मंडळी या ठिकाणी येत असतात. तुमच्या नाथ मंदिराप्रती, भाऊरायांच्या प्रती श्रद्धा
अशा दृढ ठेवा, कारण इथल्या श्रद्धेचा प्रसाद महाराज दिल्याशिवाय राहणार नाही। एक पट श्रद्धा असेल तर भाऊरायांचा प्रसाद हा अनंतपट असतो। हा अनुभव आपण सर्वजण घेत आहात। फक्त एकच विनंती, किती ताण येवो चिंता हो, हतबल होऊ नका, खजील होऊ नका, खिन्न होऊ नका। महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकवा, सगळा भार त्यांच्यावर घाला आणि त्यांनी घालून दिलेल्या नामाच्या वाटेने आपण चाला, यातच आपलं कल्याण आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोललेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुझे